सावळी ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्ता कामात भ्रष्टाचाराचा आरोप. उपसरपंच केतन सायरे यांची पत्र परिषद. निपक्ष चौकशीची मागणी. पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत गड ग्रामपंचायत सावळी येथील काबुल कंधार चिंचोली कवर्ग तीर्थक्षेत्राकडे जाणारा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप उपसरपंच केतन सावजी सायरे व ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुमारे 10 लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद नागपूरच्या बांधकाम उपविभाग रामटेक यांच्या नियंत्रणाखाली हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र तांत्रिक निकष व नियोजनाचं पालन न झाल्याने काही दिवसातच रस्त्याला भेगा पडल्याचं सांगण्यात आले. काम सुरू होण्यापूर्वी इस्टिमेट प्रत मागितली असता ठेकेदार, ग्रामपंचायत सचिव, शाखा अभियंता व सरपंच यांनी टाळाटाळ केली. 4 महिन्यानंतरच इस्टिमेटची प्रत देण्यात आल्याचा आरोप आहे. इस्टिमेटनुसार खोदकाम करून 80 मिमी दगड व मुरुम, त्यावर 1.36 प्रमाणात मास कॉन्क्रीट व 10.75 प्रमाणात 6 इंच स्लॅब करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात खोदकाम, दगड, मुरुम व मास कॉन्क्रीट न करता फक्त वरचा स्लॅब टाकून काम केल्याचा दावा करण्यात आला. सिमेंटपेक्षा जास्त देती वापरल्याने रस्ता दर्जाहीन ठरल्याचंही सांगण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 5 इंच व मध्यभागी केवळ 3 इंच जाडीचं बांधकाम केल्याचं मंजूर इस्टिमेट उल्लंघन असल्याचा आरोप आहे. या प्रकारात ठेकेदार, सरपंच, ग्रामपंचायत सचिव तसेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा उपसरपंच सारे यांनी म्हटलं आहे. या कामाची उच्चस्तरीय निपक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा नागपूर जिल्हा परिषद मुख्यालयासमोर आंदोलन व गरज पडल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी, अभियंता व गटविकास अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केल्याचं सांगण्यात आले. मात्र अद्याप दखल न घेतल्याने पत्रकार परिषद घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले. पत्र परिषदेला सागर धुर्वे, मृणाल गजभिये, अजय चौरावार, प्रज्वल टाले, संजय चौरावार, शुभम पटले, लंकेश वहाणे, संदीप मेश्राम, भूषण कुमार, सचिन मेश्राम, सुरेश तुल, संघरत्न गेडाम, विनोदी रंगारी, दिलीप बडवाई, श्याम मांडवकर, यादव रंगारी, शेख मोहम्मद यांच्यासह स्थानिक पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी. साहेबांचा नंबर होता, त्यांना कॉल टाकला. तर म्हटलं अशी परिस्थिती आहे ग्रामपंचायतला चाललं, म्हणजे जे मी माहितीच्या अधिकारामध्ये काही संबंधित विषय मासिक सभेमध्ये घेण्यात यावे म्हणून ग्रामसेवक साहेबांना मी पत्र देत आहे म्हटलं. पण माझे पत्र त्यांनी फेटाळून दिले, घेतले नाही म्हटलं. तर त्यांनी तुरंत साहेबांसोबत बोलणं केलं की काय तुला समजत नाही का बरं घेत नाही. त्याच्यानंतर पण त्यांना काही वेळ मला असं उभं ठेवलं. नंतर म्हणजे दे तुला ठेवायच्या टेबलवर ठेवून दे, मी ठेवलं. नंतर मी सर मग पंचायत समितीला आलो. व्हिडिओ साहेबांसोबत परस्पर भेट, त्यांची मीटिंग चालू होती. मीटिंगमध्ये मी त्यांना व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझी व्हिडिओ पाहण्यासाठी नकार केला थोडा, की नाही बा असू दे. नंतर मी त्यांना विचारलं, सर मग मला न्याय कुठून मिळणार? जर मी आज एक पदावर, उपसरपंच पदावर असताना माझ्यासोबत ग्रामसेवक हा व्यवहार करत आहे, तर मग आम माणसासोबत, आम नागरिकासोबत काय? मी हा व्हिडिओ साहेबांना प्रश्न केला, तरी त्यांना माझ्याकडून गोष्टीला टाळाटाळ केली. तिथून पण मग ग्रामसेवक साहेबाला फोन केला आणि व्हिडिओ सरांनी ग्रामसेवक साहेबाला, गावंडे सरांना काय म्हटलं की तू आता पंचायत समितीला ये आणि पंचायत समितीला येऊन याच्या केतन सोबत बोल, काय तुम्ही दोघांमध्ये काय करून टाका विषय आणि तू शांत राहा. मी म्हटलं सर मला नाही चालणार त्या गोष्टी. मी म्हटलं लेखी कंप्लीट करू का, बघ मग तुझी इच्छा काय. सर आलो. नंतर मी काही वेळाने पत्र लिहिलं आणि 1 ते 1.5 तासामध्ये 4:30-5च्या दरम्यान पीडीओ साहेबांच्या आवक-जावकमध्ये दिलं. तिथून दिल्यानंतर पीडीओ साहेबांना परस्पर पत्र दाखवलं. त्याच्यानंतर ते म्हणे कशाला लेखी कंप्लीट करत आहे, नको करायला पाहिजे. तरी मी म्हटलं साहेब आवाज उचलणार तर कोण उचलणार? म्हणलं आम्ही भ्रष्टाचाराविषयी आवाज उचलत आहे. तर नंतर मग त्यांनी ठेवलं, बोलले आणि मग बघू म्हणते. त्याच्यानंतर सर मी दुसऱ्या दिवशी आणखी नागपूरला तेजपत्र सीओ साहेबांच्या ऑफिसला गेलो परस्पर जिल्हा परिषद, मग तिथे पण दिलं आणि साहेबाला भेटून त्यांनी एक पत्र म्हणजे सर सीओ साहेबांनी लिहून दिलेलं आहे. माहिती तात्काळ करत काही आहे हे सीओ साहेबांचे सर. त्यांच्या एक ऑफिसला नाही सर, 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर पण आता मी व्हिडिओ साहेबाकडे, सीओ साहेबाकडे गेलो, सगळीकडे गेल्यानंतर मी एवढं मंत्रालयामध्ये पत्र दिल्यानंतर आजपर्यंत आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही आणि कोणीही मोक्का चौकशी करण्यासाठी जागेवर आलेलं नाही. बंद
हो सर. सर माझं तर हे म्हणणं आहे, आता जे ग्रामपंचायतला काम झालेलं आहे माझे मी एकच म्हणतो की जे सचिव सरपंचांनी जे ठेकेदारांमार्फत जे काम केलेलं आहे आणि ज्या ठेकेदारांनी हे काम केलेलं आहे त्या बघता सचिवालयाचं आहे की सरपंचाला नाही सर, तिथं तर सचिव सरपंच दोन्ही एकट्यामध्ये तर सर काम होत नाही. सरपंच सचिव दोघांवर, कारण दोघां मिळून काम दिलेलं आहे आणि ते काही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे आणि परस्पर सर त्या एकाच ठेकेदाराला काम देत आहे. बरेच शेरखेडे म्हणून ठेकेदार आहे, त्याला 30 लाखाचे काम दिलेले आहे तिथलेच आणि चौथा टप्पा पण अजून दिलेला आहे 10 लाखाचा आणि सरपंच सचिव मिळून हे काम होत आहे. आम्हाला काही काय सर मागून गया पक्षाने थोडक्यात